आपण आज समानार्थी शब्द बघूया। हा समानार्थी शब्द झाड म्हणायचा, याला काय म्हणायचं? समानार्थी शब्द झाड। समानार्थी शब्द झाड याच्यामध्ये आता तुम्ही सांगा, डोळा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? डोळ्याला दुसरा शब्दाचा काय आहे? नयन। नयन आहे। रान म्हणजे जंगल। पुन्हा कग म्हणजे माहित आहे का? कग म्हणजे त्याला पक्षी म्हणतो आपण, है का नाही? पक्षी। पुन्हा सुरुवात म्हणजे नाही, आरंभ। सुरुवात म्हणजे आरंभ। नमस्कार त्याला कोणता म्हणतो दुसरा शब्द? नमस्कार म्हणजे वंदन। शाबास, वंदन म्हणतो। तसंच आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये धडा आहे, पाठ आहे का नाही? त्या पाठाच्या मागे आता जननायक बिरसा मुंडा या पाठामध्ये तुम्ही वाचल्यावर तुम्हाला नवीन शब्द दिसेल। नवीन शब्द जसा वावर। वावर म्हणजे काय होते? शेती होते, आहे का नाही? शेतसारा म्हणजे जमिनीवरील कर। किताब म्हणजे पदवी घेतले, किताब म्हणजे पदवी। सतमजुरी म्हणजे कष्ट करणारा, असे शब्दार्थ असतात धड्याचा मागे शब्दार्थ असतात का नाही? ते तुम्ही रोज लिहून आणायचा, या पानामध्ये लिहून आणून पान चिपकवून टाकायचं आणि आपल्या रोजचा हजेरी घेतो का नाही आपण, तेव्हा प्रत्येकाने 2 शब्द सांगायचा, हो का नाही? सांगायचं ना? मग आल्यावर इथं आकाश म्हणजे त्याला दुसरा शब्द काय आहे? नभ। आकाश म्हणजे नभ। सागर म्हणजे सरिता। युक्ती म्हणजे कल्पना। युक्ती म्हणजे कल्पना। म्हणून आपल्याला सुचला नाही कल्पना, याचा ना आपल्याला अजून शब्दांचं वाढ होते। याच्यासाठी आपण समानार्थी शब्द झाड तयार केलं आहे। समजलं ना? आता रोज तुम्ही धडा वाचल्यावर तिथे तुम्हाला कोणते शब्द नवीन दिसतात ते शब्दाचे या पानावर लिहून आणायचं आणि इथे चिपकवायचं। तशीच आपली शब्द संपत्ती वाढते। समानार्थी शब्द झाले, विरुद्धार्थी शब्द घ्यायचा। जसं दिवस उलट, आता दिवस आहे, दिवस नंतर काय येते? रात्र येते। दिवस उलट रात्र। उंच उलट उंच उलट आता हा बाटल उंच आहे, हा लहान आहे, म्हणजे उंच ठेंगणा। त्यालाच उलटअर्थी शब्द म्हणतात। उंच उलट ठेंगणा। टाल शार्ट असा होते ना? तसंच ते इंग्रजीचे शब्द आणि मराठीचे शब्द, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द असे रोज तुम्ही लिहून आणायचा आणि इथे झाडावर लिहून असलेले वाचायचं। नंतर तुमचा पान इथे चिपकवून टाकायचा। ठेवीत असते आपल्याकडे, त्याचा ना चिपकवून द्यायचा, ठीक आहे?